फ्रॉम कल्याण रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड इन आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करते या कंपनीमध्ये. तर आज आपण आलो आहोत फोडशिरस येथे सुलोचना शेंडे मॅडमकडे. यांना आपण जे आज अमृत ज्यूस दिलं होतं ते त्यांना कोणत्या प्रॉब्लेमसाठी दिलं होतं आणि त्यांना काय आज बरं वाटलं त्याच्याबद्दल आपण त्यांनाच विचारूयात. तर ऐकूयात मग पेशंट की कहाणी उन्हीं के जुबानी. सुलोचना मॅडम, आपण हे जे प्रोडक्ट तुम्हाला दिलं अमृत ज्यूस ते आपण किती दिवसापूर्वी तुम्हाला दिलं? हे मला 1.5 महिन्यापूर्वी दिले. ओके. तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमसाठी घेतलं होतं? मला गुडघ्यांचा त्रास होत होता आणि मणक्यांचा. ओके. आणि एका गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, पण ते म्हणजे पाय जास्त वळत नव्हता. पण आता हे अमृत ज्यूस घेतल्यापासून जरा त्या पायाची हालचाल वाढली. दुसऱ्या पण गुडघ्याचं ऑपरेशन टाळावं म्हणून हे अमृत ज्यूस मी घेतलं. ओके. हां. आणि मणक्यात जो गॅप आहे त्याच्यासाठी तुम्हाला? मणक्यात जो गॅप आहे तो 50% मला फरक पडलेला आहे मणक्याचा. आणि एक डावा हात माझा हलत नव्हता, जास्त वर खाली हलवता येत नव्हता. आता हलवता येतोय का? आता हलवता येतोय. हलवून दाखवा. आता तो हात चांगला वर खाली हलवता येतो, हलवता येत नव्हता. आणि तुमच्या जेवणासाठी काय फरक? जेवणाला भूक लागत नव्हती. आता हे अमृत ज्यूस घेतल्यापासून भूक लागायला लागली, भूक वाढली आणि पचनक्रिया सुधारली. झोपेचा जो प्रॉब्लेम होता ते? हा, आता झोप पण चांगल्या प्रकारे येते. आणि जंताचा त्रास तुम्हाला किती दिवसापासून होता? जंताचा त्रास मला वर्ष झालं होता. वर्षापासून. त्याच्यासाठी पण तुम्ही म्हणजे बरेच दवाखाने केले ना? हा, बरेच दवाखाने केले, पण हे अमृत ज्यूस घेतल्यापासून फरक पडलाय मला. तरी पण त्यासाठी तुम्हाला किती दिवसात फरक पडला अमृत ज्यूस घेतल्यानंतर? हा, मला 1.5 महिन्यात फरक जाणवायला लागला म्हणजे. ओके. हा. आणि जे तुम्ही ऑपरेशन केलेला पाय आहे तो ऑपरेशन करून किती दिवस झाले? ऑपरेशन करून 5 महिने झाले. त्याच्यानंतर तुम्हाला हालचाल त्या पायाची करता येत नव्हती. हा. आता तुम्ही जे हालचाल करताय त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय फरक काय वाटतो? आता हालचाल वेगाने होते, पाय चांगला वर्किंग होतो. म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा आपल्या अमृत ज्यूसने तुम्हाला छानपैकी रिझल्ट दिला? हा, चांगल्या प्रकारे दिला. ओके. मग तुम्हाला कसं वाटतं आता अमृत ज्यूस बद्दल? हे अमृत ज्यूस म्हणजे चांगल्या प्रकारचं औषध आहे, आयुर्वेदिक असल्यामुळे सर्वांनी घ्यावे. ओके. हा. थँक्यू.